एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर वन मोर न्यू ब्लॉग. सो घाईघाईमध्ये ब्लॉग चालू करते कारण की जाते गावाला. फर्स्ट टाईम एकटी जाते. ॲक्च्युली जाणार होती आज मम्मी, पण मध्येच माझं काम आलं. फोन आला की तुला यायचं आहे. काम म्हणजे लग्नाला पण जाते आणि काम पण आहे. 15 तारीख आहे काम आहे माझं, 20 तारखेला पण मम्मी लग्नाला लवकर पाठवते मला. सो आता जाते गाडीने अर्ध्यापर्यंत. नंतर दादा येणार, तिकडून स्टेशनवर सोडायला दादा किंवा पप्पाच येतील. सो चलो, 8 दिवससाठी जाते पहिल्यांदा एकटी. सो चलो. सो फायनली प्लॅटफॉर्मवर पोहोचलोय. रेल्वे पण आली. एवढी गर्दी आहे, डेंजर. आणि माझा डब्बा नेहमीप्रमाणे मागेच आहे. आय डोंट नो का असं इतिहास झाला आहे. समोरचा कधी भेटणारच नाही, मागेच जावं लागतं चालत चालत. इकडे पण चालायचं आणि तिकडे उतरल्यावर पण चालायचं. मग दादा आलाय सोडून द्यायला. नेहमीप्रमाणे रेल्वे खालीच आहे. मला भेटली एकदम लास्ट 108 ते बी डोअरजवळ, जी मला अजिबात आवडत नाही. कारण की कोणत्या पण स्टेशन आलं लय गर्दी होते इथं. दादा समोर रेल्वे मागवायची गोष्ट चालू आहे. चलो बाय बाय. 8 दिवस कोणी परेशान नाही करणार आता. चलो, फर्स्ट टाइम एकटी 8 दिवस राहणार आहे. बाय बाय. त्याच्या सोबत आहेत म्हणा गावातले पप्पाचे एक फ्रेंड आहेत, तर ते समोर बसले. सो फायनली मूर्तिजापूरला पोचलोय. सोबत आहेत पप्पाचे फ्रेंड वगैरे. त्यांच्यासोबतच मामाच्या घरापर्यंत जाणार आहे. मग भेटूयात. ऐ काय आराध्या, हाय कर. हाय चला. रिक्षाने मी पूर्ण घरापर्यंत आली आहे. 2 मिनिटाचा चालण्याचा रस्ता आहे. तिथपर्यंत माझ्या मामाच्या पोराने गाडी आणली. म्हणजे किती काळजी त्याला, बापरे. चालत नको जाऊ असं ना. हा रस्ताच तसा ॲक्च्युली. इथे फुल अंधार आहे, त्यामुळे गाडी असलेली बरी. हे घर आलं पण 2 मिनिटचा पण नाही, 10 सेकंडचाच रस्ता आहे. चलो, कोई नाही आहे स्वागतला. अद्विक तर गेला. सो फायनली घरी पोचली आहे. घरी पोचली पण फ्रेश वगैरे पण झाली. कोणीच नाही आहे घरी. मला वाटलं अद्विक राहील. मागच्या वेळेस पण असं वाटलं अद्विक राहील, तेव्हाही नव्हता. आता वाटलं अद्विक येईल, म्हणजे आता तो बोलायला चालू केलं. मला वाटलं आता येईल, आताही नाही. तर सगळे बाहेर गेलेत. मामा मम्मी उद्याच येतील. हा पण जाणार होता, पण याला माहीत पडलं सकाळी मी येणार आहे, तर थांबून गेला बिचारा. घ्यायला पण आला 2 मिनिटाच्या अंतर. मीच बोलले त्याला येऊ नको रात्रीची वेळ, मीच येते. त्यापेक्षा तशी सोबत होते. मस्त गप्पा गोष्टी झाल्या आजीसोबत भरपूर. आता मस्त आजीच्या हातचं जेवणार आहे 4-5 महिन्यानंतर. कुठे पण जेव्हा, पूर्ण रेस्टॉरंटमध्ये जेव्हा, तरी मला माझ्या आजीच्या हातचं लय आवडतं. डेंजर. टीनं पण नाही आहे, कोणीच नाही आहे. सकाळी येणार आहेत ते. आणि अद्विक आता बोलायला लागला आहे. 1-2 महिन्या अगोदर मला अचानक फोन आलेला मामाचा रात्री, आणि फोन उचलला नाही मी. एकदम अद्विक बोलला, साक्षी साक्षू. म्हटलं बापरे, एवढं डेंजर फिलिंग होते ना ते. म्हणजे एक तर लहान मुलं माझं नाव लवकर घेत नाही बरोबर. साक्षी चाक्षू असे करतात. हा स्वतः पण नाही घ्यायचा आतापर्यंत. आणि मग तो एकदम बोलला ना, असं वाटलं हा. तेव्हापासून तो रोज नाव काढतो, साक्षी साक्षी. मी नसली त्याला कोणी शिकवलं बी नाही साक्षी नाव वगैरे, त्याच्या मनाचाच शिकला तो. म्हणून मला वाटलं आता मी येईन आणि तो बोलेल साक्षी. पण मीच सरप्राईज झाली, तर तोच नाही आहे. आता बघू उद्या आल्यावर काय बोलतो, तर मग रेकॉर्ड करू आपण कसं बोलतो. तर चला, आजी बोलवते. आजी बोलते गप्पा कर, गोष्टी कर. आजी मी येणार आहे म्हणून चिवडा पण करून ठेवला एकटं आहे ना. मम्मीने सांगितलं फोनवर, म्हणे आजी तुझ्यासाठी चिवडा करते. म्हटलं बापरे, एवढं कशाला.
आजी असतेच अशी, त्यासाठीच आजी पाहिजे असते. चल